नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या अपडेटमध्ये लाडकी बहीण कर्ज योजनेमधून कर्ज घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात व त्याचबरोबर किती लाखांपर्यंत तुम्हाला कर्ज सुविधा मिळते, याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. परंतु मंडळी, अशाच प्रकारच्या आपण लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असेल, यांचे महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात लाडकी बहीण कर्ज योजनेमध्ये जे काही कागदपत्र लागणार आहेत त्यांची यादी. तर इथे लाडकी बहीण कर्ज योजनेसाठी तुम्हाला सहकारी बँकेमध्ये तुम्हाला जाऊन अर्ज करावा लागत आहे. तर तुमच्याकडे जे काही सहकारी बँक असेल, तुमच्या जवळच्या एरियामध्ये जे काही सहकारी बँक असेल, तर त्यामध्ये तुम्हाला कर्ज योजनेसाठी जे काही लागणारे कागदपत्रे आहेत, तर ते कागदपत्र सर्व बँकांमध्ये सारख्याच प्रकारचे कागदपत्र लागणार आहे. तर सर्वप्रथम पाहूयात. तर सर्वप्रथम कागदपत्र आधार कार्ड, त्याच्यानंतर पॅन कार्ड, त्याच्यानंतर रेशन कार्ड, तुमचे 4 पासपोर्ट साइज फोटो, त्याच्यानंतर तुम्हाला बँक पासबुक, अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लाडकी बहीण कर्ज योजनेसाठी लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत जे काही लाडकी बहीण योजना आहे, तर त्यासाठी जी काही कर्ज सुविधा आहे, या अगोदर 50,000 पर्यंत जे काही कर्ज सुविधा होती, ती सुविधा तुम्हाला देण्यात येत होती. परंतु आता याच्यामध्ये जे काही फेरबदल आहेत, ते फेरबदल करण्यात आलेले आहेत. तर या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीणच्या आधारावर तुम्हाला लाडकी बहीण कर्ज योजना ही 1 लाखापर्यंत कर्ज सुविधा करण्यात आलेली आहे. तर ही कर्ज सुविधा 1 लाखापर्यंत तुम्ही व्यावसायिक कर्ज म्हणून वापरू शकता. म्हणजे तुम्हाला एखादा व्यवसाय करण्यासाठी ही कर्ज सुविधा मिळणार आहे. परंतु महत्त्वाचं तुम्हाला यासाठी अजून एक कागदपत्र लागणार आहे. तो म्हणजे तुम्हाला जो व्यवसाय करायचे त्या व्यवसायाचा कोटेशन, त्या व्यवसायाचा इस्टिमेट हा काढावा लागणार आहे. कोटेशन आणि इस्टिमेट एकच असतं. तर कोटेशन आणि इस्टिमेट हा तुम्हाला काढावा लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधारावर जे काही तुमच्या जवळील सहकारी बँक आहे, तर त्या सहकारी बँकेच्या माध्यमातून तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेच्या आधारावर ही कर्ज योजनेची जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्ण करून कर्जाचा लाभ घ्यायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल, त्यासाठी लागणारे कागदपत्र, किती कर्जाची सुविधा भेटणार आहे, याचा महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तर तुम्ही पाहिला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या आपण लाडकी बहीण कर्ज योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील, यांचा महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील.